हॅलो गाईज, कसे तुम्ही सगळे? आणि एक खूप मोठा गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांसाठी माझ्याकडून. आज एक नवीन ब्लॉग आहे. आय एम रिअली सॉरी की मी खूप दिवस झाले ॲक्च्युली ब्लॉग टाकलेला नाही आहे. आय एम रिअली सॉरी, कारण की कसं होतं माहिती आहे का, मला ब्लॉग टाकायचा होता, मी टाकणारही होतो. मी 2-3 क्लिप्स पण रेडी केल्या होत्या. कसलं आहे ते पण तुम्हाला सांगतो. सेकंड राऊंड स्टार्ट झाला होता MyFIGC ॲडमिशन पोर्टलवर. तर त्याच्यासाठी आम्हाला दांडेकर कॉलेजमध्ये बोलवलं होतं. मी दांडेकर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे ना, तिथे बोलवलेलं. मी तिथला ब्लॉग काढायचा स्टार्ट पण केला होता त्या दिवशी. पण कॉलेजमध्ये गेल्यावर काही कॉम्प्लिकेशन्समुळे मला तो ब्लॉग काढायला जरा प्रॉब्लेम येत होते, म्हणून मी सोडूनच दिलं. मग मला वाटलं की ह्या कॉम्प्लिकेशन्समुळे ब्लॉग उगाचच खराब नको व्हायला, म्हणून मी ब्लॉग तो केलाच नाही त्या दिवशी. पण आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगून देतो की आज मी जाणार आहे डहाणूला माझ्या एका मित्राच्या घरी. तो मित्र मी तुम्हाला डहाणूला गेल्यावरच एक्सपोज करेल. तर त्याचा काय सीन आहे माहिती आहे का, त्याच्या घरी मी जाईल आणि तसं तर त्याला ॲडमिशन प्रोसेस करता येत नाही ॲक्च्युली. तर मी म्हटलं मस्त त्याच्या घरी जाऊन मस्त मजा पण करू आणि त्याचा फॉर्म पण भरून देऊ. आता तिसऱ्या राऊंडमध्ये तो एनरोलमेंट करतो ना स्वतःची, मग तो बोलला की माझी हेल्प लागेल. मग मी आता चाललो आहे त्याच्या घरी. भेटूया त्याला आज, आणि त्याच निमित्ताने मी तुम्हाला डहाणू पण फिरून आले मस्त. ओके, ठीक आहे. तर मी आता जातो आणि फ्रेशनअप होऊन येतो. मग तुम्हाला नेक्स्ट क्लिप मी तयार झालेलंच दिसेल. मग त्याच्यानंतरचं मी तुम्हाला नंतरच्या क्लिपमध्ये सांगतो. ओके. तर गाईज, फायनली मी झालो आहे रेडी. आता पप्पा पण रेडी झालेले आहेत, त्यांना पण ऑफिसला जायचं आहे, तर मी त्यांच्यासोबतच निघणार आहे. आता आम्हाला आहे आता 8:19ची ट्रेन आहे आम्हाला. मेमू आहे ती. जर ती भेटली तर बरं होऊन जाईल, नाही तर 9:10ची काहीतरी आहे गाडी, त्याच्याने आम्ही जाऊ लोकल. तर मग भेटूया लोकलमध्ये. आलेलो स्टेशनवर. गाईज, आलो आहे मी आता डहाणूला पोचलो आहे. आता जर स्टेशनवर पोचलो, आता जातो डायरेक्ट माझ्या मित्राच्या घरी. बाय. तर मित्रांनो, मी गेलो होतो माझ्या मित्राच्या घरी आणि आम्ही वेळ न घालवता लगेच निघालो. कारण कसं आहे, स्कूलचा पण एक टायमिंग असतो बरोबर. टायमिंगमध्ये आमचं आवरलं तर बरं होऊन जाईल. तर मी आता तुम्हाला दाखवतो आहे माझा मित्र. त्यानं नाम पता ना, योग्य वर्मा. हां, हा माझा मित्र तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला मागच्या म्हणजे नाही मागच्या वेळेस पण माझ्या घरी येऊन गेलेला. आता मी आज याच्या घरी आलो आहे. आम्ही दोघी चाललो आहे स्कूलमध्ये. किती वाजले? अरे 11 वाजलेले. नाही 10 वाजलेले. 10. आता 11:30चा टायमिंग होता. होऊन चाललं रे माझं आमचं काम. चल स्कूलमध्ये भेटूया. तर गाईज, आलेलो आहे आम्ही स्कूलमध्ये. आता जातो ऑफिसमध्ये. मित्रांनो, आता आम्ही निघतोय स्कूलमधून, जाणार याच्या घरी आता जेवण करायला. हे आमच्या आंटीचे पुढे. आता थेट यांच्या घरी जाऊ, थोडं जेवू, मग निघताना तुमच्याशी भेटतो. बाय. गाईज, फायनली मी घरी पोचलो आहे आता शौर्यसोबत. काय शौर्य, बेकरून आहे बाबा. डायरेक्ट चटके लागतोय बाबा मानेवर, की करपून गेली मान. काय सांगू गाईज तुम्हाला. पण हा बघा, हिने काय खाल्लंय काय माहिती. एक मिनिट. सकाळपासून नाही.
माहिती ना माझं मराठी वीक आहे. याच वेळी याची मजा घ्यायला खूप मजा येते काहीच. म्हणजे माझं काय म्हणणं होतं की काय माहीत की याने काय प्राशन केलं होतं लहानपणी. बघा ना किती किती गुन्हामधून आला. तसाच एक गोराचा गोरा काय खातो काय माहिती. काय रे अरे मी काय खातो माहिती? मी काय? काय नाही खातो. सगळे बसून काय खाल्लं पण नाही मी नाही. उपास करून करून पांढरा झाला का? नाही रे असं नाही. मला स्वतःलाच नाही माहिती मी नाही काय खाल्लंय. तर काहीच तुम्हाला दाखवून देतो माझ्या मित्राचं घर. शॉर्ट बट स्वीट आहे. हो. तुम्ही बघू शकता शॉर्ट बट स्वीट. हे छानपैकी इथे मंदिर आहे घरातलं. असं यांचं घर आहे. तर काहीच आम्ही चाललोय आता जरा एकाला डबा द्यायला चाललोय. आता असं थोडी ना घरी बसून राहणार, थोडं काम करायला लागेल. हे बघा गाडी चालवते बघ रे. हो बघितला. हळू चालव रे, ड्रायव्हिंग लायसन्स नाही तुझ्याकडे. तर गाईज आम्ही सक्सेसफुली तो डबा याच्या मावशीला डिलिव्हर करून दिलेला आहे. आता आम्ही आलो आहे जरा इकडे थोडं आउटिंग करायला. आणि याचं म्हणणं हे की ही जी जागा आहे, थांबा मी तुम्हाला दाखवतो. जागा आहे हे तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मला वाटतं की ही चिकूची वाडी आहे का रे? काय माहिती, मला पण माहिती नाही कोणता एरिया आहे. पण हा म्हणतोय की हे हॉन्टेड आहे. अरे आता हे जे प्लेस आहे ना, इकडे बघ, हे जे मंदिर दिसतो तुम्हाला दाखवतो इकडे. हो हे बघा मंदिर. हो, हे जे मंदिर आहे पहिले काय होतं, माझ्या मित्राने मला सांगितलं, तो पंडित आहे, त्याने मला सांगितलं हे प्लेस जे आहे ते पूर्ण हॉन्टेड आहे. इकडे इकडे जे वेल मी तुला दाखवलं ना तिकडे, हो तिकडे काय होतं, काय तिकडे घेतो. चल थांब 2 मिनिटं, उतरून जा तू. गोर आहे मला काळा करशी लागतो. हो ओके ओके. आता काय झालं आहे, काय तिकडे जे वेल आहे तिकडे काय झालं, काय एक जणाने मृत्यू केली, त्याची मृत्यू झाली तिकडेच. ओके. तर जास्त करून इकडे काय नाही, पूर्ण सुनसान आहे, कोण नाही राहतो इकडे. एकदम आज जायला लागणार तुम्हाला. तिकडे सगळे राहतात. आता मला पण माहिती नाही केवढा खरा किंवा खोटा ते नाही माहिती मला, पण जेवढा पण मी ना बघितलं 1-2 वेळी खूप सगळे येतात. आणि मला वाटतं कोणतरी आहे ते हॉन्टेड आहे. पूर्ण हे जे प्लेस आहे पूर्ण हॉन्टेड आहे. असं आहे का? हो, 2 जणांनी मृत्यू केली. त्यामुळे इकडे जसंच अंधार लागला दरवाजा बंद जातात. हो का? हो, कोणी बाहेर निघत नाही. आता या गोष्टीमध्ये किती सत्य गोष्टी आहेत हे ॲक्च्युली समजून घेण्यासाठी खरंच एखादा वेडाच माणूस पाहिजे ॲक्च्युली. पण ही जागा आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे दिसते तर चांगलंच बॅरन आहे सगळं. ते त्याच्यासाठी ठेवलं आहे, प्रोटेक्शनसाठी. हो का? हो. तुम्हाला तो मी वेल पण दाखवतो. हा, वेल पण दाखवतो मी असा. बैल वेल म्हणजे काय? हुआ. हा वेल वेल. ओके. हो, तेच मी दाखवतो तुम्हाला आता. वेल दिसतो ना, तो वेल नाही आहे ऍक्च्युली, तिकडे वेल आहे तो तिकडे. कुठे? इकडे आहे का? थांब मी पुढे जातो ना. पुढे ये हो, तो पुढे. तू काय म्हणत होता? तर काय झालं ना, तर दॅट झाली त्याची जे पण होतं, त्यामुळे हे पूर्ण घर तोडून टाकलं त्या लोकांनी जे राहतात ना इकडे. ओके. ते घर पण तोडून टाकलं. म्हणजे तो माणूस पण त्याच घरात राहतो का? हो, कारण हे पूर्ण आता हॉटेल झालं आहे. वाव या. बघा हे वेल आहे. वेलमध्ये पाणी असू शकतं का? असं शकतं, पण आता माहिती नाही मला पण. आपण या गोष्टींना एक्सप्लोअर करू शकतो का? इकडे काय आहे ना तुला माहिती नाही असणार. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम न्यूली फेन्सिंग केलेली आहे या जागेला. आणि तुम्ही बघू शकता तो जो गेट आहे ना त्याला पूर्ण साखळीने लॉक केलेलं आहे. कारण हे खरं तर मला पण वाटतंय जर असू शकतं इथे. बघा ना तुम्ही बघू शकता पूर्ण जी विहीर आहे त्या विहिरीला पण फेन्सिंग केलेली आहे. घरबीर फोडून ठेवलं आहे. चल
तर गाईज फिरून आम्ही परत घरी आलो आणि आता डायरेक्ट बसलेलो आहे जेवायला. आणि तुम्हाला सांगू इच्छितो गाईज मी की काकूंनी माझ्यासाठी एकदम स्पेशल लंच केलेलं आहे आज. तुम्हाला दाखवतो. हे बघा, छोले भटुरे मस्त. आणि हा बघा माझा डिबऱ्या मित्र. तर काहीच मी निघतो आता. आता वाजले किती, 4:45 झालेले. 5:10ची मला गाडी आहे. आत्ता मी पटकन गाडी पकडेल आणि मग पालघरला गेल्यावर तुम्हाला तो शॉट दाखवेल. बाय. फायनली गाईज मी आलेलो आहे पालघरला. आता चाललो आहे घरी. डहाणूवर मला 5:10ची गाडी होती, म्हणजे लोकल होती. मस्त भन्नाट मजा केली मित्रासोबत आणि आता घरी चाललो आहे. तर पुन्हा एकदा असंच एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू. तोपर्यंत बाय.